जय गजानन मंडळी. आज आम्ही विचार केला की आपल्याला बाहेर जायचं आहे, काहीतरी आपण सामान वगैरे घेऊन येऊ, थोडीफार शॉपिंग करून येऊ. तर ती म्हणे चल मग पटापट लवकर काम वगैरे निपटव, मग आपल्याला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, पहिले घरचे काम निपटून घेऊ मग नंतर जाऊ. मग आम्ही तयार वगैरे झालो आणि जायला निघालो. एकदाची आम्हाला ई रिक्षा सापडली, आम्ही त्याच्यामध्ये बसलो. मग आता विचार केला कुठं जाऊ कुठं जाऊ. थैली तर इतकी छोटीशी आणली होती. ती म्हणत होती थैली किती छोटी आणली. म्हटलं ह्या थैलीमध्ये 1000-3000चं सामान येऊन जाईल, पण माहीत नाही पडणार की ह्या थैलीमध्ये एवढी छोटी थैली कशी आहे. मग राजवाड्यामध्ये जायचा विचार केला. तर राजवाडा तर जवळच आहे, घरापासून 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वाव, किती छान फुलांची अशी दुकाने लागली, कारण की फेस्टिवल वगैरे सगळे जवळच आहे ना आता. त्याच्यामुळं पण पाणी काही बंद व्हायचं नाव घेत नाही. पाण्या पावसाने तर खूप वैताग आणलेला आहे ह्या बारीने. खूप पाणी पडत आहे, टायमावर पडत नाही पाणी, पण नंतर फार पडतो पाणी पावसाचं असं. सध्या भीड नाही आहे. हा राजवाड्याचा एरिया आहे. इथे मी बँगल्स बघत होती. ही म्हणती काय घेत राहते अशा आर्टिफिशियल सोन्या टाईप बांगड्या. मी म्हटलं मला त्याच आवडतात, कारण की महाराष्ट्रात आपण राहतो, आपल्याला ह्याच बांगड्या आवडतात. हिरव्या बांगड्यामध्ये लावून किती छान, ह्याच छान वाटतं. नंतर आम्ही पुढं गेलो. पुरं मार्केट, तशी भीड नव्हती इतकी, तशी पाहिजे तेवढी भीड नाही आहे, कारण की आम्ही लवकर गेलो होतो. थोडं 3-3:30च्या दरम्यान गेलो असतो ना, तर खूप दरम्यान जास्त भीड राहते, कारण की आम्हाला उशिरा नव्हतं जायचं, कारण की मुली शाळेत गेल्या होत्या, त्याच्यामुळं आम्हाला लवकर जायचं होतं. त्या दादांनी आम्हाला छानपैकी व्हेरायटीज दाखवली गाऊनची. आम्ही राजवाड्याच्या समोर उभा आहो. इथे बस येत असती, बसनी पण आम्ही जाऊ शकतो आणि ई रिक्षानं पण आम्ही घरी जाऊ शकतो. म्हणून बसचा इंतजार करत होती, पण ती माझी बहीण म्हणत होती बसमध्ये कशाला, आपण ई रिक्षाने जाऊ की लवकर घरी पोचू. म्हटलं ठीक आहे भैया. घरी येऊन बघते तर मुलांनी कपडे वगैरे काहीच काढून ठेवलेले नव्हते. पावसाने पुरे कपडे भिजले होते आणि मशीनमध्ये सुद्धा कपडे सध्या चालूच होते. त्यांना काही अक्कल नाही लेकरांना, की मम्मी कुठं गेलेली. काही लहान थोडी आहे, मोठे आहे ना, पण त्यांना समजायला पाहिजेत नाही ह्या गोष्टी छोट्या छोट्या, की पाणी आलं, कपडे आलं, ते हे काहीच समजत नाही. ती म्हणत होती आपण चल पहिले मॅक्सी दाखवू. म्हटलं थांब, पहिले जे बोलायला लागले ते तर बोलून घेऊ दे. तो बोले ठीक है मम्मी, ये परफ्यूम हमको भी दोगे कि नहीं? बच्चे बोल रहे थे। मैंने कहा नहीं, बिल्कुल नहीं, तुम लोग नहीं लगाओगे, अच्छा नहीं लगता बच्चों को। बाद अभी अपन बोल दो कि परफ्यूम लगा लेना, फिर वो कहेंगे रोज़ ही लगाते बैठेंगे वो, इसलिए उनको हर चीज़ के लिए मैं मना करती हूँ कि बिल्कुल नहीं। और वो मेरी बहन कह रही है कि बाहर पीछे से कितनी चड्डियाँ दिख रही है, अच्छा नहीं लग रहा। तो मैंने कहा बारिश का मौसम है, सभी के घरों में व्यवस्था के हिसाब से काम होता है। अब हमारे घर में बिल्कुल, यहाँ पंखा है ना, फैन में सब कपड़े सूखते हैं, इसलिए मैंने, अब देख रही है तो देख रही है, दिखने दो, उसमें क्या है। उसको बहुत हंसी आ रही थी बार बार। अब ये भी आ गए, ये कह रहे कि क्या अटाला लेके आई है तू। मैंने, ये अटाला दिख रहा है क्या? हाँ, कह रहे अटाला ही तो दिख रहा है, क्या क्या लेके आई है। मैंने कहा ये अटाला दिख रहा है, लेडीज़ों को पूछो ये अटाला है कि क्या है। तो बोले अरे मेरे लिए तो ये सब अटाला ही है। मैंने कहा ठीक है, अटाला तो अटाला। मैं बता रही थी कि आप लोगों को दिखा रही थी ना मैं, कि मैं क्या सामान लेके आई हूँ, क्या नहीं लेके आई हूँ, इसलिए मैंने निकाल के रखा। मैंने कहा मैं अपनी फैमिली को दिखाऊंगी, यूट्यूब फैमिली को, हर चीज़। अब इतने सुंदर ये बैंगल्स को अटाला कह रहे हैं, इतने महंगे बैंगल्स है, मैं क्या बताऊँ इनको, और ये अटाला कह रहे हैं इन चीज़ों को। ये तो बकवास करते हैं। देखो 200 रुपये के ये बैंगल्स है,
200 रुपये प्राइस है। बाकी तो सब चीज़ 50 रुपये रेट से लेके आई हूँ मैं। आप यकीन नहीं करोगे, राजवाड़े पे 50 रुपये रेट से सामान मिळता आहे। 50 रुपये हर एक माल पाहून किती चांगलं वाटते। आपण तर कधी बघितलंच नाही 30-30 रुपयाचं हर एक माल, 50 रुपयाचं। फक्त याच्यामध्ये फक्त हे बँगल्स महाग आहे। हे बघा, हे 200 रुपयाचे बँगल्स आहे। बाकी तर सगळं सामान स्वस्त आहे। हे जे कानातले बघत आहे ना तुम्ही 4 जोड, हे आम्ही 100 रुपयाला 4 घेतलेले आहे। आणि हे बघा, हे 4 जोड 100 रुपयाचे 4 आहे हे कानातले। हे 150चे 2 आहे। 150मध्ये 2 भेटलेले आहे। तर एक हा जोड आहे आणि एक याच्यामधूनच कोणता असेल वाटते का छोटा मोठा। नेल पॉलिश तर 10-10 रुपयाच्या नेल पॉलिश आहे। आता कोणत्याही दुकानात जाऊन पहा, 30-40च्या कमी नाही भेटत नेल पॉलिश। आणि ह्या बँगल्स माहिती आहे, सर्वात स्वस्त ह्या बँगल्स आहे। तुम्ही यकीन नाही करता, आणि ह्या बँगल 50 रुपयाच्या बँगल्स आहे फक्त। आणि हे बी 50 रुपयाला तुम्हाला यकीन नाही, तुम्ही म्हणता ही खोटारडी आहे, खोटी बोलत आहे। पण ह्या 50 रुपयाच्या बँगल्स आहे। कधी तुम्ही राजवाड्यामध्ये येसान, इंदोरमध्ये, तर तुम्ही घेसान ना, तेव्हाच ह्या गोष्टीचा यकीन येईन तुम्हाला की ह्या खरंच कितीची आहे की नाही कितीची। ते म्हणत होते तुम्ही दवाई गोळ्या खाल्ल्याच नाही, तशाच ठेवलेल्या आहे दवाई गोळ्या। पुरा पत्ता तसाच आहे, कारण की माझी ही लय गंदी आदत आहे। मला जेव्हा माझी तब्येत खराब होती ना, तर मी दवाई गोळ्या आणती, पण जेव्हा बीमार पडली ना तेव्हाच घेती, पण त्या तशाच पडून राहतात। म्हणून ते म्हणतात तू ये अटाला लेके आइए, ये दवाई अभी तक ख़त्म नहीं हुई, ये ड्रॉप कितने दिन का मैंने बोल के रखा है डालने का, फिर भी समझ में नहीं आ रहा है। मैंने कहा ठीक है मैं डाल लूँगी। टाटा।